नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा तुटवडा भासणार नाही, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा विश्वास। छोट्या उमरीतील आगीत लाखो रुपयांची हानी। वाडेगाव येथे अस्वलाचा धुमाकूळ, 4 जण जखमी। आणि हायटेन्शन वायर तुटल्याने देशमुख फैल, तार फैल व विजयनगर अंधारात। आता सविस्तर बातम्या। अकोला जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व तयारीकरिता प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी बियाण्यांसह खतांचाही तुटवडा जाणवणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी जिल्हा प्रशासन खरीप हंगाम पूर्व तयारीला लागला असून यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामाकरिता योग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद कृषी विभागाला दिले। यावर्षी जिल्हा परिषद कृषी विभागाने योग्य नियोजन करीत बियाणे व खतांचा जास्तीत जास्त मागणी शासनाकडे केली। अकोला जिल्ह्यात यावर्षी 4,81,500 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी करण्यात येणार आहे। यावेळेस शेतकऱ्यांना बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे। याकरिता यावर्षी 1,12,386 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे। त्यामध्ये ज्वारी 2,678 क्विंटल, तूर 3,100 क्विंटल, मूग 3,280 क्विंटल, उडीद 990 क्विंटल, सोयाबीन 97,800 क्विंटल, संकरित कपाशी 3,870 क्विंटल, सुधारित कपाशी 415 क्विंटलची मागणी करण्यात आली आहे। तसेच यावर्षी जिल्ह्याकरिता रासायनिक खतांसाठी जास्तीत जास्त आवंटन मागविण्यात आले असून त्यामध्ये युरिया 28,790 मेट्रिक टन, डीएपी 27,400 मेट्रिक टन, एमओपी 3,890 मेट्रिक टन, एसएसपी 14,720 मेट्रिक टन, कॉम्प्लेक्स 17,440 मेट्रिक टन असे एकंदरीत 95,900 मेट्रिक टनाचे रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी श्री उदय काथोडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितली। करण्यात आलेले आहे। जिल्ह्यामध्ये बियाण्याची जी मागणी होती ती मागणी कृषी आयुक्तालयाला सादर करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जिल्ह्यामध्ये जवळपास 1,12,000 क्विंटल एवढं बियाणं उपलब्ध होणार आहे। कुठल्याही प्रकारे बियाण्यामध्ये अडचण राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे। रासायनिक खताच्या बाबतीमध्ये पूर्ण जिल्ह्याला जवळपास 95,900 मेट्रिक टनाचं आवंटन मंजूर झालेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये सर्वत्र रासायनिक खताची उपलब्धता आहे। कुठल्याही प्रकारे खताची अडचण भासणार नाही अशा प्रकारचं यावर्षीचं चित्र आहे। लहान उमरी रेल्वे पुलाजवळील एका फर्निचर दुकानाला उशिरा रात्री 2 वाजताच्या दरम्यान आग लागली। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले। आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने आग लागण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते। मागील महिन्यात शहरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागून नुकसान झाले। शुक्रवारी उशिरा रात्री 2 वाजताच्या दरम्यान लहान उमरी रेल्वे गेट जवळील गजानन फर्निचर नामक दुकानाला भीषण आग लागली। या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले। या आगीने बाजूला असलेल्या कडबा कुटाराच्या गोदामालाही आपल्या घेऱ्यात घेतले। आगीची सूचना अग्निशामक विभागाला देण्यात आली। अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामकच्या 5 गाड्या लागल्या। घटनास्थळी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहोचले होते। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले।
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे एका अस्वलाने धुमाकूळ घालीत चौघांना जखमी केले। या अस्वलाच्या मुक्त संचारामुळे वाडेगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे एका अस्वलाने धुमाकूळ घातला असून या अस्वलाच्या हल्ल्यात 4 जण जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। शुक्रवारी दुपारपासून वन्यजीव विभागाचे अधिकारी या अस्वलाचा शोध घेत आहेत। त्याला पकडण्यासाठी प्रयत्नशील असून शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत या संदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही। या अस्वलाच्या धुमाकूळामुळे मात्र वाडेगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे। देशमुख फैल परिसरात हायटेन्शनची तार तुटून रस्त्यावर पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। या घटनेमुळे 3 भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। अकोला शहरातील देशमुख फैल येथे गुरुवार 10 मेच्या रात्री मोठा अनर्थ होता टळला। या ठिकाणी उच्च दाबामुळे हायटेन्शनच्या विद्युत तारा तुटून रस्त्यावर पडल्या, त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। येथील हायटेन्शनची विद्युत तारा तुटल्यामुळे देशमुख फैल, तार फैल व विजयनगरी मधील विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झाला व 3ही परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले। या घटनेची माहिती राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात देण्यात आली। माहिती मिळाल्यानंतर जवळपास 3 तासांनंतर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी पोहोचले। तोपर्यंत नागरिक जीव मुठीत धरून बसले होते। हायटेन्शन तारा तुटल्याने उशिरा रात्रीपर्यंत 3ही परिसरांचा विद्युत पुरवठा खंडित होता। विद्युत कर्मचाऱ्यांनी अस्थायी वायर लावून या परिसराचा विद्युत पुरवठा सुरळीत केला, अशी माहिती मिळाली आहे की उच्च दाबाच्या या तारा घरांपासून केवळ 1 फूट अंतरावरून जातात। या घटनेबाबत येथील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज देशमुख फैल, तारफैल आणि विजयनगर येथील जवळपास 3 घंट्यापासून लाईन बंद आहे आणि MSCBवर आम्ही फोन लावला असता तिथून कोणताही संपर्क आमच्यासोबत झालेला नाही आहे। तिथले अधिकारी आतापर्यंत कुठलीही घटना झाल्यानंतर आजपर्यंत तिथे घटनास्थळावर येऊन त्यांनी काही पाहिलेलं नाही। याबद्दल पूर्ण नागरिक आणि पूर्ण लोकांमध्ये इथे खेद आणि इथे निदर्शन व्यक्त करण्याचा प्रयत्न होऊन राहिलेला है। MSCB में 10 फोन है, सबसे पहले तकरार सेंटर ही चेंज कर दो। 10 फोन किए तो भी 1 लगता नहीं, और 1 लग गया भी तो अपने को टालम टाल करके वो बहाने से बोल देते कि भाई कोई ना कोई आ रहा है। हमेशा का नाटक है यहाँ पर लाइन बंद होना। जैसे विजयनगर वाले हमेशा बिल भरते और ये उसका गलत फायदा उठाते। पुन्हा भेटूया अल्पशः विश्रांतीनंतर। बजाज 2 व्हीलर के अकोला वाशिम जिले के अधिकृत विक्रेता गोयनका बजाज का अब अपनी ही भव्य आलीशान वास्तु में स्थानांतरण आपकी सेवा में और अधिक सुविधाओं और खूबियों के साथ आपका विश्वसनीय गोयनका बजाज नई जगह में प्लैटिना, बॉक्सर, पल्सर, डिस्कवर, एवेंजर बजाज के सभी मॉडल्स मनपसंद रंगों में, स्पॉट फाइनेंस, एक्सचेंज सुविधा के साथ में हमारी बेहतर सर्विसेज, संपूर्ण ऑटोमेटेड वर्कशॉप, कंपनी के अनुभवी तज्ञ मैकेनिकल्स की टीम, बजाज 2 व्हीलर के सभी प्रकार के ओरिजिनल पार्ट्स उपलब्ध, विनम्र, तत्पर और पारदर्शी सेवा। तो देर किस बात की, आज ही पधारिए गोयनका बजाज, शिवाजी पार्क के सामने, अकोट रोड, अकोला। कीर्ती कोचिंग क्लासेस, यश तुमचे, ध्येय आमचे। 9वी पास विद्यार्थ्यांसाठी 10वी 3ही माध्यमकरिता बेस्ट 5 साठी वर्षभर तयारी। 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू। PMT, PETची 1 महिन्यात गेसिंग तयारी। क्लासची वैशिष्ट्ये, सर्व विषय एकाच ठिकाणी, तज्ञ प्राध्यापक वर्ग, प्रत्येक आठवड्याला टेस्टने तयारी, परीक्षाआधी टेस्ट सिरीज व गेसिंगने तयारी, वर्षभर प्राध्यापिका कीर्ती दीक्षित मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन। 17 नंबरचा फॉर्म भरणाऱ्यांना संधी, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी संपर्क व्यवस्थापक अंकुश इटकीकर, संचालिका कीर्ती दीक्षित मॅडम, कीर्ती कोचिंग क्लासेस, कलश अपार्टमेंट, मन मंदिर साडी शोरूमच्या बाजूला, दुर्गा चौक, अकोला। अगर आप चाहते हो कि आपका बच्चा भी इनमें से एक हो, तो
पंचकेनी की हसीन वादियों में क्वालिटी एजुकेशन के साथ साथ ऑल राउंड डेवलपमेंट के लिए ब्लूमिंगडेल स्कूल। और हाँ, अन्य मीडियम के बच्चों का बिना शैक्षणिक साल बिगाड़े हुए इंग्लिश मीडियम में प्रवेश और सफलता। ब्लूमिंगडेल स्कूल पंचकेनी। कॉन्टेक्ट 9890462223, 9860242223, 9960282223। I love my school, Bloomingdale. स्पष्ट आदेश असताना सुद्धा समाज कल्याण अधिकारी अकोला यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्यामुळे आयुक्त अपंग कल्याण पुणे यांनी त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले। अकोला जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ समाज कल्याण अधिकाऱ्यांनी मलकापूर येथील कन्नूभाई वोरा अंध विद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविले। त्याबाबत उच्च न्यायालयात संस्था व कर्मचाऱ्यात तडजोड झाली, परंतु समाज कल्याण अधिकाऱ्यांनी अधिकार कक्षेबाहेर शब्दप्रयोग वापरून आयुक्त अपंग कल्याण पुणे व न्यायालय यांचा अपमान केल्यामुळे आयुक्त पुणे यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना एका आदेशित पत्राद्वारे समाज कल्याण अधिकारी यांना स्पष्ट समज देऊन 1 आठवड्यात हे प्रकरण निकाली न काढल्यास शिस्तभंगाची कारवाई करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिला। त्यामुळे समाज कल्याण खात्यातील कामकाज चव्हाट्यावर आले। शिस्तभंगाचे कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे। राज्यस्तरीय सुब्रतो फुटबॉल कप व राज्यस्तरीय विनू मार्कंड क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शहरात होत असून याकरिता आवश्यक तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने देण्यात आली। अकोला शहराला यावर्षी सुब्रतो कप फुटबॉल व विनू मार्कंड क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे। या दोन्ही स्पर्धा राज्यस्तरीय आहेत। याचे आयोजन अकोला येथे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होणार आहे। सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा ही 14 ते 17 वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या गटात होणार असून विनू मार्कंड क्रिकेट स्पर्धा 16 वर्षातील मुलांच्या गटात होणार आहे। या दोन्ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता आवश्यक तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। क्रीडा स्पर्धेची ठिकाणाची घोषणा करण्यात आलेली आहे। दिनांक 8 व 9 पुणे येथे झालेल्या सभेमध्ये विविध खेळाचे आयोजक जिल्ह्याचे नाव घोषित झालेले आहे। त्यामध्ये अकोला जिल्ह्याला सुब्रतो मुखर्जी फुटबॉल 14 व 17 वर्षातील मुले व 17 वर्षातील मुली या गटाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालेली आहे। त्याचप्रमाणे क्रिकेट क्रीडा स्पर्धेतील राज्यस्तरीय विनूमार्कंड क्रीडा स्पर्धा अकोल्याला यजमानपद मिळालेलं आहे। शहरातील जवाहरनगर चौकातील मोठा नाला चोकअप होण्याच्या प्रकारात वाढ झाली। हा नाला वारंवार चोकअप होत असल्याने नागरिकांना घाण पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे। अकोला शहरातील जवाहरनगर चौकातील मोठा नाला पूर्णतः चोकअप झाल्याने जवाहरनगर चौकातील रस्त्यावरून घाण पाण्याचे पाट वाहताना दिसले। या चौकात दर आठवड्यात एकदा हा नाला चोकअप होतो व घाण पाणी रस्त्यावरून वाहते, परंतु यावेळेस नाला पूर्णतः चोकअप झाल्याने सर्व घाण पाणी व घाण नदीच्या पाटासारखी रस्त्यावरून वाहत होती। या घाण पाण्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती। रस्त्यावरून घाण पाणी वाहत असल्याने वाहनधारकांसह पायदळ चालणाऱ्या नागरिकांना अधिक मानसिक त्रास सहन करावा लागला। या प्रभागाच्या नगरसेवकाला या समस्येबाबत कित्येक वेळा अवगत करण्यात आले, त्यानंतरही नगरसेवक लक्ष द्यावयास तयार नाही। जवाहरनगर चौकातील हे दृश्य पाहून मनपा नागरिकांच्या आरोग्याबाबत व साफसफाईबाबत किती निष्क्रिय झाला ते दिसून येते। निसर्गाच्या वेगवेगळ्या किमयेचा प्रत्यय नेहमी येतो। मे महिन्यात मे फ्लावर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झाडाला फूल आल्याने सर्वत्र कुतूहलाचा विषय बनला होता। निसर्गात विविध प्रकारचे चमत्कार पाहावयास मिळतात।
याचा प्रत्यय वेळोवेळी सर्वांनाच होतो. मे महिन्यातच फुलणारे अत्यंत आकर्षक फूल याचेच एक उदाहरण म्हणता येईल. काही झाडे अशी असतात की या झाडांना वर्षभर फूल पाहाव्यास मिळतात, परंतु मे फ्लावर असे रोपटे आहे की ज्याला केवळ मे महिन्यातच फूल येते व इतर महिन्यात वर्षभर या झाडाला फूल दिसत नाही. सुधीर कॉलनी येथील रहिवासी मुकुंद मोहकर व न्यू आळशी प्लॉट रहिवासी राजेश राठोड यांच्या घरी मेचे फूल उमलले आहे, जे सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. डाबकी ते भौरत पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून श्री संत गजानन महाराजांच्या पालखी आगमनापूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे. डाबकी ते भौरत व पुढे गायगाव पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने कडेला गिट्टी उखडली असून ती बाहेर विखुरली. या रस्त्यावर ऑइल कंपन्यांचे जड वाहन दिवस रात्र ये जा करतात. या जड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता अधिक दयनीय होत चालला आहे. या महिन्यात श्री संत गजानन महाराजांची पालखी या मार्गावरून पंढरपूर करिता रवाना होणार आहे. पालखीचा मुक्काम भौरत येथे असतो. या मार्गाची दुरावस्था पाहता पालखीत सहभागी हजारो वारकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. अकोला बार्शी टाकळी रोडवर झालेल्या अपघातातील आरोपीला सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम पोलीस करीत असल्याचा आरोप एका नागरिकाने केला. शुक्रवार दिनांक 4 मेला आळंदा फाट्याजवळ अकोला येथून बार्शी टाकळीकडे जाणाऱ्या मोटरसायकलला रात्री 10 वाजताच्या सुमारास एका सेंट्रो कारने उडविले. या अपघातात मोटरसायकलवरील इक्बाल खां सत्तार खां व अब्रार खां सत्तार खां हे दोघे गंभीर जखमी झाले. सेंट्रो कार चालविणारे संजय भगत हे त्यावेळी घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना अब्दुल बाशीर यांच्या समक्ष घडली. प्रत्यक्षदर्शीने या घटनेची तक्रार बार्शी टाकळी पोलीस स्टेशनला केली. अपघातातील दोन्ही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. सेंट्रो कार चालविणाऱ्या संजय भगतला पोलीस अभय देत असून त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच आरोपी करण्यात येत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीने सिटी न्यूजशी बोलताना केला. 3 लोग 2 पकड़ो. कैसे एडमिट हुआ था, कैसे हुआ था? तो सर उधर से इंडिका आई नशे की हालत में. एक लेडीज थी और रफ्तार में गाड़ी लेके आ रही थी. पहले एक गाड़ी को कट मारा उन्होंने और दूसरी गाड़ी को एकदम उड़ा दी. तो सर जो पंचनामा हुआ था तो उन्होंने जैसा ये पकड़े थे इनको, तो उन्होंने क्या बोले थे, बोले ये सर बोले गाड़ी चला रहे थे, बोले भगत सर कांदेरी वाले क्या उनके सामने हुआ सादे इस पे लिखे उन्होंने कागज पर कि ये गाड़ी चला रहे थे सर, मैं बाजू में बैठा था. पुलिस वालों ने उस पर कार्रवाई नहीं करा. जो मुजरिम था उसको छोड़ दिए और जो नहीं था उसको पकड़ ली. उस पर कार्रवाई नहीं करे पुलिस वाले. तुम्हारी क्या मांग है? हमारी ये मांग है कि सर जो भगत सर थे वो गाड़ी चला रहे थे, उन पर कार्रवाई कुछ भी नहीं हुई और उनका नाम अलग पूरे कागज पर थानेदार साहब ने कुछ अफरा तफरी करके उन्होंने एक साइड में लेके उनको कुछ वो कर दिया उन्होंने. जळगाव जामोद तहसीलदाराने अवैधरित्या मुरुम चोरून नेणाऱ्या 2 ट्रकला पकडून दंड आकारला. या कारवाईमुळे अवैधरित्या मुरुम चोरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. जळगाव जामोद येथे अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारे 2 ट्रक तहसीलदार गणेश पाटील यांनी पकडले. यावेळी चालक व मालकाकडून दंड आकारण्यात आला. जळगाव जामोद येथील पारखेड शिवारातून नांदुरा येथील मोहता यांच्या मालकीचे अवैध उत्खनन करून बिना परवाना मुरुम नेणारे 2 ट्रक तहसीलदार पाटील यांनी थांबविले. या दोन्ही ट्रकची चौकशी तहसीलदारांनी केली असता दोघांकडे रॉयल्टी पावत्या व आवश्यक कागदपत्र न आढळल्याने या दोन्ही ट्रक चालक व मालकांना 9 ब्रास मुरुमासाठी 58,500 रुपये दंड आकारण्यात आला. या कारवाईमुळे अवैधरित्या गौण खनिज चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. भारिप बमसचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त 54 किलोचा भव्य केक कापण्यात आला. भारिप बहुजन महासंघाचे सर्व राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस गुरुवारी शहरात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला.
परंतु वाढदिवस साजरा करण्याचा आगळावेगळा व सर्वात मोठा कार्यक्रम भारिप बमसचे महानगराध्यक्ष श्री गौतम भाऊ गवई व युवक आघाडीचे महानगर अध्यक्ष श्री सम्राट सुरवाडे यांच्या संकल्पनेतून अशोक वाटिकेत साजरा करण्यात आला. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या 54व्या जन्मदिनानिमित्त 54 किलोचा भव्य व आकर्षक केक कापून आपल्या लाडक्या नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महापौर सौ ज्योत्स्नाताई गवई, नगरसेविका धनश्री अभ्यंकर, मंगला घाटोळे, वैशाली मानवटकर, गटनेता गजानन गवई, नगरसेवक रामा तायडे, बबलू जगताप, सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. महापौर ज्योत्स्नाताई गवई यांच्या हस्ते केक कापून उपस्थितांना वितरित करण्यात आला. यापूर्वी सर्वोपचार रुग्णालयात व जिल्हाश्री रुग्णालयात रुग्णांना महापौर सौ ज्योत्स्नाताई गवई, प्राध्यापक धैर्यवर्धन पुणकर, युवक आघाडीचे महानगर अध्यक्ष श्री सम्राट सुरवाडे यांच्या हस्ते फळ व बिस्किट वाटप करण्यात आले. बाळासाहेबांच्या दीर्घायुष्याकरिता विविध मंदिरात, गुरुद्वारा व बौद्ध विहारात प्रार्थना आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रीकांत सरदार, राजू हिवराळे, राहुल इंगळे, जॉन, मुन्ना वरोकार, सुनील वानखडे, शरद इंगोले, विक्की गुल्हाने, गणेश शिंदे, मनीष महल्ले, अजय पातोडे, संतोष सरदार, मुन्ना सुरवाडे, गणेश लोडे, प्रकाश कुरई, बाळा कांबळे, राहुल लोखंडे, साहेबराव इंगळे, प्रमोद इंगळे, अशोक देवर, छोटू हिवराळे, दत्ता कदम, सिद्धार्थ वरोटे यांनी अथक परिश्रम घेतले. सर्वोपचार रुग्णालयात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस विकराळ रूप धारण करीत असून येथील पार्किंग ठेकेदार सर्व कर्मचाऱ्यांचा साळा झाल्या तर सर्वच त्याचे फुकट जावई झाले आहेत. अकोला सर्वोपचार रुग्णालयात वाहन पार्किंगच्या समस्येने रौद्र रूप धारण केल्याचे दिसते. या ठिकाणी वाहन पार्किंगचा ठेका घेणारे सर्वोपचार रुग्णालयातील फुकटची मानसिकता ठेवणाऱ्यांकडून त्रस्त झाले आहेत. कोणताही कर्मचारी या ठिकाणी येऊन आपले वाहन अशा एटीत उभा करतो जसे काही वाहन पार्किंग ठेकेदार त्याचा जावई लागतो. पैसे न देता वाहन पार्किंग करणारे कर्मचारी या उलट दादागिरी व अरेरावी सुद्धा करतात. सर्वोपचार रुग्णालयात ज्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड आहेत त्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंग करण्यात येते. या वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. सर्वोपचार रुग्णालयातील पार्किंग स्थळी येथील कर्मचारी फुकटात वाहन पार्क करतात तर नो पार्किंग स्थळी येथे येणारे नागरिक वाहन पार्किंग करतात. या सर्व प्रकारामुळे पार्किंग स्थळाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांचे मात्र नुकसान होत आहे. थकीत करासह इतरही कारणांवरून शहरातील एका स्कूल बसवर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने कारवाई करून ही बस जप्त केली. थकीत करासह इतरही काही कारणांवरून शहरातील एका स्कूल बसवर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई करून सदर बस खदान पोलीस ठाण्याच्या आवारात आणून जप्त केली. शहरातील इंद्रप्रस्थ टॉवर्समध्ये कार्यालय असलेल्या नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या मालकीच्या MH12 AQ 3922 क्रमांकाच्या स्कूल बसवर मोठ्या प्रमाणात कर थकीत असून इतरही काही कारणांमुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सदर बस गुरुवारी सायंकाळी हुतात्मा चौकात थांबवून जप्तीची कारवाई केली. सदर बस खदान पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली असून त्यावर असलेला कर व इतर दंडात्मक कारवाई पूर्ण केल्यानंतर सदर बस संबंधितांच्या ताब्यात दिली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनयकुमार अहिरे यांनी सांगितले. जुने शहरातील भाजी बाजार हनुमान मंदिराजवळ कचऱ्याचे ढीग लागले असून त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जुने शहरातील भाजी बाजारात साफसफाईचा अभाव पाहता घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले असून या ढिगाऱ्यातून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. येथील परिसरात एक हनुमान मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येतो. या प्रकारामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. येथील नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे साफसफाई संदर्भात तक्रार केली परंतु नगरसेवकही याकडे लक्ष द्यावयास तयार नाही. या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. श्री हनुमान मंदिराजवळील घाण हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. माळीपुरा भगतसिंग चौकासह काही परिसरातील पथदिवे दिवसा सुरू ठेवण्यात येतात. या परिसरात विजेचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अकोला शहरातील माळीपुरा, भगतसिंग चौक सह काही परिसरातील पथदिवे 24 तास सुरू राहत असल्याचे दिसून येते. दिवसा सुद्धा अंधार होऊ नये याकरिता मनपा प्रशासनाने ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली. या परिसरात 24 तास अधिकतर पथदिवे सुरू राहतात. आधीच वीज वितरण कंपनीचे करोडो रुपये मनपाकडे थकीत आहेत. याला कमी करण्याऐवजी विजेचा अपव्यय करून कर्ज अधिक वाढविण्याचे कार्य शहरात होत आहे. मनपाचा विद्युत खर्च वाढविणाऱ्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना दंड करून कारवाईची वेळ येऊन ठेपली आहे. अकोला येथील केरोसिन डेपो बाहेर एक युवक केरोसिनचा काळा बाजार करीत असून हॉकर्स चालकांच्या आशीर्वादाने हा काळा बाजार सुरू आहे. अकोला रेल्वे स्थानकाजवळ केरोसिनचा डेपो आहे. या ठिकाणी केरोसिनचे टँकर खाली करण्यात येतात. या डेपोवर खदान येथील रहिवासी एक युवक दररोज चक्कर मारून हॉकर्स धारकांकडून मोठ्या प्रमाणात केरोसिन घेतो व हे केरोसिन अधिक दामाने हॉटेल चालक, ऑटो चालकांना विकतो. 2 महिन्यांपूर्वी सिटी न्यूजने केरोसिनच्या या काळ्या बाजाराबाबत व या युवकाबाबत वृत्त प्रसारित केले होते. तेव्हा हा प्रकारही थांबला होता. आता तिथे शासनानेच केरोसिनचा कोटा कमी केला, त्यामुळे हे युवक पुन्हा सक्रिय झाले असून या काळ्या बाजाराला हॉकर्स चालकही सहकार्य करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना केरोसिन मिळत नाही, परंतु दुसरीकडे हॉटेल व ऑटो चालकांना केरोसिन सहज मिळते. या केरोसिनचा काळा बाजार करणाऱ्या युवकांवर कारवाईची मागणी होत आहे. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा तुटवडा भासणार नाही, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा विश्वास. छोट्या उमरीतील आगीत लाखो रुपयांची हानी. वाडेगाव येथे अस्वलाचा धुमाकूळ, 4 जण जखमी. आणि हायटेन्शन वायर तुटल्याने देशमुख फैल, तार फैल व विजयनगर अंधारात. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व इतर माहितीसह. नमस्कार. नमस्कार, मैं शालिनी। विदर्भ के बढ़ते तेज चैनल को चाहिए हिंदी व मराठी बुलेटिन के लिए न्यूज रीडर, फोटोजेनिक फेस व हिंदी मराठी भाषा पर प्रभुत्व अनिवार्य। अपने बायोडाटा के साथ प्रत्यक्ष संपर्क करें। मंगलवार 15 मई सुबह 10 बजे। हमारा पता सिटी चैनल, उत्सव संकुल, तीसरा माला, गांधी रोड, अकोला। यदि आप में है वो बात जो रखती है औरों से खास, तो आइए हमारे साथ सिटी चैनल से जुड़े और बनाए अपनी अलग पहचान। अधिक जानकारी के लिए संपर्क करें टेलीफोन क्रमांक 24355732 2444774 पर।
गांव गांव शहर शहर सिटी चैनल पहुंचे घर घर। गांव की चौपल हो या शहर की बात, सिटी चैनल रहेगा हमेशा आपके साथ।